नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 12 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण DFSL म्हणजेच की मित्रांनो न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 च्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून अंतिम दिवसांमध्ये मित्रांनो काय आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहत आहोत, जे की मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या स्वरूपाचे 100% मित्रांनो प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक खाली मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून ते देखील संपूर्ण आपली प्लेलिस्ट पाहून घ्या मित्रांनो। त्यामधला प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावर आधारित आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। या स्वरूपाचे TCS द्वारे घेतलेल्या परीक्षांमध्ये मित्रांनो प्रश्न हे 100% तुम्हाला विचारले जातात, त्यामुळे व्हिडिओमधला हा प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे। खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर पाहूया आपल्या आजच्या या भाग 12 मधील मराठी व्याकरण या विषयामधील काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, बापरे तो पहा वाघ यामधील जे आहे बापरे हे कुठले अव्यय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे की शब्दांच्या जाती, नामाचे प्रकार, सर्वनामाचे प्रकार किंवा अव्ययाचे प्रकार किती आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण का हेच मराठी व्याकरणाचं खूप बेसिक आहे मित्रांनो आणि हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर मराठी व्याकरणावर आधारित देखील एक आपली स्पेशल सिरीज आहे, ती जर तुम्ही पाहून घेतली तर तुम्हाला A to Z संपूर्ण मराठी व्याकरण कळून जाईल। तर आपण या वाक्याचं जे आहे यामधील जे बापरे आहे सुरुवातीचं हे कुठले अव्यय आहे जे की आपल्याला ओळखायचं आहे। तर हा जो अव्ययाचा प्रकार आहे तो आहे मित्रांनो जे की केवल प्रयोगी अव्यय आहे। तर ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। तर केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, नेमकं यामध्ये कोणत्या प्रकारची ऍक्टिव्हिटी होतात आणि कसं ओळखायचं असतं ते आपण थोडक्यात समजून घेऊ। तर ज्या वाक्यामध्ये मनातील आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी जे भावना आहे जे की व्यक्त करणाऱ्या शब्दांना जे आहे जे की केवल प्रयोगी अव्यय असं जे आहे ते म्हटलं जातं। तर यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये बापरे हा जो आहे एक भावना व्यक्त करतो। आपल्याला समजा एखादा आश्चर्यचकित गोष्ट दिसली, ज्यामध्ये जसं की बापरे हा केवढा मोठा हाती किंवा बापरे हा किती मोठा साप आहे, या प्रकारची देखील उदाहरणे आहेत जी की परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहेत आणि या प्रकारची उदाहरणे तुम्हाला जे आहे सर्वाधिक परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात। किंवा या व्यतिरिक्त आपण पाहिलं शब्बास तू खूप चांगली कामगिरी केली, या वाक्यामधलं जे आहे शब्बास हा जो आहे थोडक्यामध्ये केवल प्रयोगीच जे की अव्यय बनणारा शब्द आहे, कारण का शब्बास ही जी आहे जे की कौतुक करणाऱ्यासाठी आपण तो वापरला जातो। थोडक्यामध्ये ती भावना जी आहे जी की आनंदीदायकच भावना आहे। तर केवल प्रयोगी वाक्यामध्ये जे आहे काय वापरलं जातं, तर आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी भावनांना व्यक्त करणारे शब्द। जर या रिलेटेड तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला किंवा अव्यय ओळखा म्हणून आला तर सर्वप्रथम आपल्याला त्या वाक्याला अनालाइज करायचं आहे आणि त्या वाक्यामध्ये नेमकं कोणता प्रकार घडलेला आहे, का दुःखद आहे, सुखद आहे, ह्या प्रकारच्या आपण बाबी ओळखून त्या ठिकाणी तो अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखता येणारा असेल। तर ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 असा आहे, अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसले उदाहरण आहे, हे कोणत्या काळातील जे वाक्य आहे थोडक्यात ओळखायला सांगितलं, म्हणजे काळाचा प्रकार यामधला हा थोडक्यामध्ये प्रश्न आहे। तर याचं उत्तर जे होईल ऑप्शन नंबर जे की क पूर्ण भविष्यकाळ, अमितने आंबा खाल्ला असेल म्हटलेलं आहे त्या ठिकाणी शेवटी, त्यामुळे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3, नदीचे पाणी निळेशार आहे या वाक्यातील विशेषण कोणते, तर विशेषण ओळखायचं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की निळेसर, नदीचे पाणी निळसर आहे, कारण का निळसर हे जे आहे विशेषण आहे त्या नदीची विशेषता सांगत आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल निळसर। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4, लेखक या शब्दाचे अनेक वचन काय, तर लेखकचं जे अनेक वचन जे आहे याचं काय होणार असेल, तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर क म्हणजे की लेखकच, कारण का हे एक अपवादात्मक शब्द आहे, त्यामुळे याचं जे आहे जसंच तसंच उत्तर होणार असेल। कारण का काही असे शब्द आहेत मराठी व्याकरणामध्ये अनेक वचन एक वचनामध्ये ज्यांचं शब्द रूप रंगरेख जसंच तसं असतं, त्यामुळे याला अपवादात्मक शब्द देखील म्हणतात आणि हे नेहमी जाणून बुजून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 आपला पुढील असा आहे, मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातलं उभयान्वयी अव्यय कोणता, तर आता उभयान्वयी अव्यय
कसं ओळखायचं ते आता आपण यामध्ये समजून घेऊ. तर यामध्ये जे आहे जे की वाक्य काय म्हटलेलं आहे, मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. यामधलं तर यामधलं जे अव्यय होणार असेल जे की उभयान्वयी अव्यय जे आहे जे की आणि होणार असेल तर आणि या ठिकाणी होणार असेल ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर थोडक्यात ते देखील समजून घ्या की मराठीतील दोन शब्द किंवा अधिक शब्द अथवा दोन वाक्य किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना जे आहे जे की उभयान्वयी अव्यय म्हटले जातात. तर आता अविकारी शब्द कोणते, जसं की या वाक्यामध्ये आपण पाहिलं आहे आणि, तर याला सोडून म्हणजे की आणि तर तुम्हाला वाक्यामध्ये हे दोन वाक्य जोडलेले आहेत. कोणते, मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले हे एक वाक्य झालं पूर्ण, त्यानंतर पावसाला सुरुवात झाली हे दोन वाक्य, पण या दोन वाक्याला जोडत का आहे तर या ठिकाणी आणि जोडत आहे. परंतु या आणि व्यतिरिक्त देखील अजूनही उभयान्वयीचे काही अविकारी शब्द आहेत, जसं की आणि झालं किंवा व देखील हे खूप साऱ्या शब्दांना किंवा वाक्यांना जोडतो. त्यानंतर शिवाय हे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. परंतु त्यानंतर आहे त्यामुळे किंवा अथवा हे जे सर्व काही शब्द आहेत हे सर्व जे आहे जे की उभयान्वयी अव्ययाचे अविकारी शब्द आहेत जे की दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडून एक नवीन वाक्य तयार होतं. नवीन नाही परंतु त्यांना जोडून ठेवण्याचं काम करते. अशा अविकारी शब्दांना जो आहे थोडक्यात उभयान्वयी अव्यय म्हणतात. तर थोडक्यामध्ये अशा वाक्यांमध्ये तुम्ही जे काही आणि आला असेल किंवा व आला असेल किंवा त्यामुळं आला असेल, शिवाय आला असेल, परंतु अथवा अशा प्रकारचे शब्द जर तुम्हाला त्या वाक्यात पाहायला मिळत असतील तर डायरेक्टली तुम्ही त्याचं उत्तर उभयान्वयी अव्यय हे करून टाकून त्या बिंदास तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळणारे असतील. तर याचं उत्तर त्यामुळे होईल ऑप्शन नंबर ब आणि हे या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 6वा आपला नदाष्ट या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल याचा, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, नद्या प्लस तट असं जे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 7वा प्रश्न हंस या नामाचा स्त्रीलिंगी रूप काय आहे, तर याचं जे उत्तर होईल ते आहे ऑप्शन नंबर क, हंसी असा जो आहे या ठिकाणी याचा स्त्रीलिंगी रूप होईल. तसेच मित्रांनो तुम्हाला DFSLच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि जर तुमचा जर अभ्यास मागे राहिलेला असेल किंवा तुम्ही अभ्यासाला सुरुवातच केली नसेल, अभ्यास वाचला नसेल, तरी मित्रांनो या शेवटच्या आपल्याकडे 18 दिवसांमध्ये देखील एक क्रॅश कोर्स उपलब्ध आहे ज्याद्वारे तुमचा A to Z अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रश्नांचा सराव करायला मिळेल, चांगली माहिती वाचण्यासाठी मिळेल. त्यासोबत तुमचं जर टेक्निकल असेल ज्यामध्ये सायंटिफिक असिस्टंट, लॅबोरेटरी, सिनियर, ज्युनियर किंवा मित्रांनो तुमच्याकडे सायंटिफिक असिस्टंट, सायबरचा वगैरे इतर बाबींसाठी तुम्हाला टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक हवा असेल मित्रांनो आपल्याकडे परिपूर्ण TCS पॅटर्न आता मित्रांनो सर्व काही अभ्यासक्रम उपलब्ध आहे. जर तुम्हाला तो मिळवायचा असेल तर लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो व्हॉट्सअपची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो 5 मिनिटाच्या आत सर्व काही स्टडी मटेरियल तुमच्या व्हॉट्सअपवर मित्रांनो तुम्ही सर्व काही लगेच अभ्यासाला सुरुवात करू शकता. आणि सर्व काही मित्रांनो DFSLच्या TCS पॅटर्न आधारित एक्झाम ओरिएंटेड आहे मित्रांनो आणि 100% तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा हा होणार असेल आणि त्यामधलंच बरेच प्रश्न तुमच्या परीक्षेला देखील येऊ शकतात. त्यामुळे तुमचा अभ्यासक्रम झाला नसेल आणि मित्रांनो परिपूर्ण जरी झाला असेल तरी मित्रांनो तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजचा एक वेळेस मित्रांनो अभ्यास करा, 100% तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये लाभ होणार असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना सिरियसली अभ्यास करून सिरियसली एक्झाम द्यायची असेल, एक्झाम क्रॅक करायची असेल तर 100% त्यांनी हा अभ्यासक्रम आपला मिळवाच मित्रांनो, 100% तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा दिसायला मिळेल मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या मित्रांनो आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घेऊ शकता. अवघ्या 5 मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळेल मित्रांनो. आणि त्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी ग्रामर, GKचं सर्व काही मटेरियल उपलब्ध दिलं आहे. त्यासोबतच टेक्निकल देखील तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, जे की इतरत्र तुम्हाला कुठेच मिळत नाही ते आपल्यापाशी मिळत आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 असा आहे पुढचा, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे अर्जुन पुरस्कार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9 आपला, किता अथवा वा की ही सर्व अव्यय जे की कोणत्या प्रकारचे अव्यय आहेत, तर याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 9चं जे की विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. तर हे जे आहे जे की उभयान्वयी अव्ययाचा जे की प्रकार आहेत, दोन का 3 त्याचे उपप्रकार पडतात, त्यापैकी एक हा विकल्प उभयान्वयी अव्यय आहे. तर ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10 आपला, एका माळेची मणी या मणीचा अर्थ सांगा,
एका माळेची मणी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की सर्व काही एकासारखे. एकासारखे म्हणजेच एका माळेची मणी, हे थोडक्यामध्ये मणीचा अर्थ होणारा असेल. ऑप्शन नंबर अ हे याचं या ठिकाणी उत्तर होईल. तर आपल्या जे स्टडी मटेरियलमध्ये सर्व काही आपण मराठी ग्रामर A to Z कव्हर केलेलं आहे, ज्यामध्ये आपण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर पैकीच्या पैकी देखील मिळून तुम्ही मराठी ग्रामरमध्ये गुण मिळवू शकता, कोणताही मार्क तुमचा मिस होणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आपला, अशुद्ध शब्द कोणता खालीलपैकी? तर या ठिकाणी जे आहे झोप, पाय, बंद हे सर्व काही शब्द बरोबर आहेत, परंतु व्यायाम आपण या प्रकारे लिहत नाही, तर या प्रकारे लिहितो, या प्रकारे लिहित असतो व्यायाम. त्यामुळे ऑप्शन नंबर जे की क हे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आपला, जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्दसमूहाकरता योग्य शब्द कोणता? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, ज्याला जे आहे पांजरपोळ असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, रिपू या शब्दाचा अर्थ काय? तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ब, जसं की शत्रू हे होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? तर कशाचे प्रकार आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अलंकाराचे प्रकार आहेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15 आपला, कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भालचंद्र नेमाडे यांनी जे आहे जे की कोसला हा ग्रंथ लिहिलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 15 क्वेश्चन होते, जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत मराठी ग्रामर रिगार्डिंग. आणि तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये देखील 15 क्वेश्चन तुम्हाला विचारली जात आहे, त्यामुळे त्या पॅटर्ननुसार आपण हा मराठी व्याकरणाचा क्वेश्चन्स पाहिलेला आहे आणि या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांना तुम्हाला मिळणं खूप काळजीपूर्वक अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना शेवटच्या दिवसांमध्ये चांगली व मन लगावू तयारी करायची असेल, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळवणं सर्व काही स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज व नोट्स मित्रांनो MCQ क्वेश्चन बँक मिळवून घ्या. चांगल्या व उत्तम तयारी मित्रांनो दिवस रात्र एक करून लागा मित्रांनो. येत्या 19 सप्टेंबरपासून आपली ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा सुरू होत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील, मनात डाऊट असतील, काही समस्या असतील परीक्षा दृष्टिकोनातून, त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या किंवा मित्रांनो टेलिग्राम किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून देखील तुम्ही तुमच्या प्रश्न समस्या आम्हाला विचारू शकता. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो, विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेट्ससोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.